सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आले आहेत। थोडंसं वरती अजून पुढे जा थोडं। अरे इकडे भेटली आई। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे यांचं कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलगा आहे। तुम्ही स्वतः प्रचारात मी बघितलं, आज कशा प्रकारे उत्साह आहे, कारण सगळं कुटुंब अगदी नातवंड सुद्धा मतदानाला तुमच्या सोबत आले। नातवंडांना घेतलं असतं। आज उत्साह भरपूर आहे। जनतेने दाखवून दिलं की आमचा उत्साह जनतेमुळे वाढलेला आहे। जनता ही खैरे साहेबांच्या मागे आहे। जनतेचा आशीर्वाद खैरे साहेबांना आहेच हे बघून मन माझं बहरून येतं। आणि जनता मला सांगते की तुम्ही भिवू नका, टेन्शन घेऊ नका, आम्ही खैरे साहेबांच्याच मागे। आम्ही 4 टर्म तुम्ही सोबत होतात, मध्ये 5 वर्ष खासदार नव्हते। आता पुन्हा एकदा ती वेळ आहे। पत्नी म्हणून तर तुम्ही सोबत प्रचार मी बघितलं, भर उन्हात तुम्ही सगळे कुटुंब प्रचार। हो, ह्या मागच्या वेळेस मी कुठंतरी कमी पडले असेल म्हणून साहेब निवडून नव्हते आले असं मी म्हणेल माझ्या मनाला। परंतु जनतेने जे साहेबांचं मतदान होतं तेवढं पडलं, पण थोडीफार कुठे झाले असो। पण ह्या वर्षी जनतेनेच दाखवून दिलं की गेल्या वर्षी आम्ही जी चूक केली ती आता भरून काढली। विश्वास आहे साहेब 100% निवडून येणार। ही लढाई गद्दार विरुद्ध एकनिष्ठ आहे, एकनिष्ठतेची आहे आणि जनतातले मनातले खासदार खैरे साहेब आहेत ते आता होणार आहे। पुत्र आहेत, विश्वास आहे बाबा जिंकतील। 100% विश्वास आहे, कारण मागच्या वेळी जरी पराभव झाला असेल तर खैरे साहेब दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा एकदा कामाला लागले होते आणि हे जनतेने पाहिलेलं आहे। जनतेने कधी खैरे साहेबांना आता जे विश्वास दाखवलेला आहे हे तुम्हाला 4 जूनला दिसून येईल। त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आपण बघतोय चंद्रकांत खैरे यांचं, त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि विश्वास आहे की चंद्रकांत खैरे हे पुन्हा एकदा विजयी होतील, पुन्हा एकदा खासदार होतील। कॅमेरामॅन दीपेश माझांसह मी वेदांतने, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।